पिक्चरचा. जसं कुटुंबिक एखादा ड्रामा असो, फिल्म असो, पिक्चर असो, जशी आपल्याला आवडते, सिरियल मालिका कशा असतात कुटुंबावरच असतात ना अवलंबून. म्हणून प्रेमाची भाषा, त्या गोपींचं प्रेम भगवंताविषयी इतकं होतं ते व्यक्त करत नाही. गाणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं. एक गवळण आली आणि म्हणाली, यशोदे कानाने माझ्या मनामध्ये एवढं घर केलंय ग. एक दिवस माझ्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर माझ्या सासऱ्याचा स्वभाव खूप तापट आहे, तापट स्वभावाचे माझे सासरे. आणि ते म्हणाले, सुनबाई आम्ही शेतावरून फिरून येतो तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवा, आमची भोजनाची सोय करून ठेवा. आणि ते शेतामध्ये फिरण्यासाठी गेले. यशोदे माझे सासरे आणि ते पाहुणे शेतामध्ये गेले आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक करत असतानाही सारखं एकच चालू होतं, कृष्ण 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 कृष्ण. आणि कृष्ण कृष्ण भजनामध्ये मला असं वाटत होतं की कान्हा मला मीठ घेऊ लागतोय, कान्हा मला चटणी घेऊ लागतोय, कान्हा मला वरवटा घेऊ लागतोय, असा मला भास होतो. सतत असं वाटतं की कान्हा माझ्या संगच आहे, कान्हा माझ्या सोबतच आहे, असा भास होतो सारखा. आणि मी उत्तम असा स्वयंपाक केला. पाहुणे आले म्हणून मला वाटलं काहीतरी सुंदर एखादा स्वादिष्ट पदार्थ करावा, म्हणून मोहन भोग केला. मोहन भोग माहिती तुम्हाला? हो, मोहन भोग. मोहन भोग भोग वाड्या. मोहन भोग म्हणजे गऱ्याचा शिरा. सुंदर असा शिरा बनवला, सुंदर असा शिरा बनवला माते. आणि त्या शिऱ्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी कृष्ण भक्तीमध्ये, कृष्ण भजनामध्ये, कृष्णाच्या ध्यानामध्ये राहून मी इतके विसरून गेले, भान हरपून गेले. साखरेच्या ऐवजी मी मीठ टाकले. सासरा आणि ती पाहुणे घरी आले. जेवायला अशी पंगत बसली, पंगत बसली. त्यांना वाढलं, सर्व व्यवस्थित झालं. त्यांना तो मोहन भोगही वाढला, तो शिरा वाढला. सासरा आणि ते पाहुणे जेवणाला सुरुवात करतात. त्यांचं जेवण झालं आणि जेवण करत असताना त्यांनी वर्णन केलं, सुनबाई सुंदर बेत झाला, वा काय सुंदर आहे हा मोहन भोग, काय शिरा सुंदर झालाय, वा खूपच सुंदर शिरा झालाय, असे खूप असं वर्णन केलं. माते ते जेवण केले, मी भांडे घासून जेवायला बसले. माते जेवण करत असताना, मी भोजन करत असताना तो मोहन भोग मी माझ्या तोंडामध्ये घातला. माते त्याच्यामध्ये नुसतं मीठ होतं, नुसतं मीठ, खरं घोट होता तो मोहन भोग. तुझ्या कानाला माते माझी लाज राखली ग, कानाने लाज राखली, अशी ती गोपिका म्हणत होती.